जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, अपूर्णांकामधला सगळ्यात डोसकं फिरवणारा टॉपिक. तुमचा क्वेश्चन चुकणार नाही याची गॅरंटी, पण दुसरा प्रॉब्लेम हा राहील तुमचा कॅल्क्युलेशन स्पीड. आणि काय समजत नाही काय नाही. बघा, सिंपल आहे ना. पॉइंट काढून टाका. 45 घेतले, खाली किती घेतले? 9. 9 5 45. इथपर्यंत काही डाऊट? सिंपल. पॉइंट नंतर वरती किती नंबर आहे रे? 2. पॉइंट नंतर खाली किती नंबर आहे? किती नंबर आहे? 4. म्हणजे शिल्लक किती आहे? 2. कुठे आहे? म्हणजे शून्य कुठे द्यावं लागतील आता? वरती. म्हणजे उत्तर किती येणार? तर तोंडी 9 5 45. पॉइंट नंतर नंबर मोजा 2. पॉइंट नंतर नंबर आहे 4. म्हणजे 2 पॉइंटचा फरक आहे, म्हणजे 2 पॉइंट वरती लागतील. असंही करू शकता. नेक्स्ट. आता सर हा प्रश्न तर लय सोपा आहे. पण पॉइंटचा असल्यामुळे आणला तुमच्या साईन. आता याच्यावरती मी जवळपास 222 क्वेश्चन दिलेले प्रॅक्टिससाठी. मला नाही वाटत तुम्हाला हा प्रश्न बघितल्यावर काही अडचण जाईल म्हणून. 3 आणि 7 10. 10 मधून 1 गेला 9. 9 भागीला 4. पॉइंटचा होता म्हणून आणला होता. कधी कधी असे बघा 3 प्रकारे तुम्हाला उत्तर असतील. एक, या प्रकारे याचं उत्तर विचारतील. दुसरा प्रकार 4 दुनी 8. हा दुसरा प्रकार. कळालं? आता तिसरा प्रकार पॉइंटचा, म्हणजे याही प्रकारात तुम्हाला उत्तर देतील, याही प्रकारात तुम्हाला उत्तर देतील. किंवा तिसरा प्रकार आहे आता पॉइंटचा. 4 दुनी 8. 4 दुनी 8. खाली आला 1. 1 ही संख्या 4 पेक्षा लहान असल्यामुळे इथे पॉइंट देण्यात येतो. काय देण्यात येतो? पॉइंट. पॉइंट दिल्यामुळे इथे 0 देण्यात येते. मग 4 दुनी 8 होते. मग इथे 2 येते, बरोबर. पॉइंट दिल्यामुळे इथं परत 0 घेऊ शकतो. आता 4 पंच 20 होतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करता आणि पॉइंटचे एक्झाम्पल येत नाही. 2.25. जेव्हा प्रश्न बघितला खूप सोपा होता सर. 9 भागीला 4 करताना डोसकं फिरलं. बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, असे हातातले मार्क्स जाऊ द्यायचे का? नाही. नेक्स्ट. हा प्रश्न तर सोडवायची पण गरज नाही. मग सर मार्क्स कसे पडतील? थांबा. 25 गुणिले 25 6 25. बस. पॉइंट नंतर 1 नंबर, पॉइंट नंतर 2 नंबर. गुणाकारामध्ये जेवढे पॉइंट असतात तेवढे घ्यावे लागतील. म्हणजे पॉइंट नंतर जेवढे नंबर असतील तेवढे घ्यावेच लागतील. तर पॉइंट नंतर किती नंबर झाले टोटल? 3. इथं 1 आहे, इथं 2 आहे. म्हणजे पॉइंट नंतर 3 नंबर. संपला विषय. कळालं? पॉइंट नंतर 1 नंबर, पॉइंट नंतर 2 नंबर. टोटल पॉइंट नंतर किती नंबर यायला पाहिजे ऑप्शन मध्ये? 3. एकही आता कधी कधी काय असतं ना, यापैकी नाही असं असलं की नाही, थोडस काळजीपूर्वक बघायचं. काय करू शकतात ते, तुमची नजर चूक होईल. एखाद्या वेळेस ती मुद्दाम असं देतील तुम्हाला. सॉरी, 652 करतील. ठीक आहे, तुम्हाला घाईगडबडीत दिसणारच नाही. समजून घ्या. आणि ऑप्शन कोणता राहील? यापैकी नाही. होतं बरं असं भरपूर वेळेस. मुद्दाम मुलांचं लक्ष आहे का नाही. 652 केले, तुम्हाला असं वाटेल पॉईंट नंतर 3 नंबर, पॉईंट नंतर 3 नंबर मारून आले. कारण 2 आणि 5 फरक कळणार नाही प्रेशर सिच्युएशन मध्ये. तिथं प्रेशर सिच्युएशन असते एक्झाम हॉलमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट. आता तेच गोष्ट परत तेच. आता हा प्रश्न खूप टफ आहे. तुम्हाला दिसतो तेवढा इझी नाही. 32 आता बघा, पॉइंट नंतर 1 नंबर आहे, पॉइंट नंतर 1 नंबर आहे. जेव्हा पॉइंट नंतर नंबर सारखे असतील डायरेक्ट कॅन्सल करा. ठीक आहे. इकडे तिकडे बघून अभ्यास होणार नाही, माझ्याकडे लक्ष द्यावं लागेल. कळालं? ड्रेसचं काय खराब झालं? सत्य. या गोष्टी सोडून द्या रे. ठीक आहे. गुंडी तुटली का? मी शिकून राहिलो तेच असं चालू आहे. 328 भागीला 64 अधिक पॉइंट नंतर 2 नंबर आहे, पॉइंट नंतर 2 नंबर आहे. विशेष नाही, सगळे पॉइंट कॅन्सल होतील. 41 भागीला 256. आता समजून घ्या. 64 भाग जातो का नाही ते मला माहिती नाही, पण एक थोडाफार एक राऊंड फिगर मी तुम्हाला सांगू शकतो. काय? ती तर 256 आहे. काय? बरं मला सांगा, एक्झामिनर आहे का नाही? एक्झामिनरनं 64च काय घेतलं? 256च का घेतलं? कारण हे नंबर तुमच्या ओळखीचे आहे. काय आहे? ओळखीचे. त्यांना माहिती आहे 64 8चा वर्ग आहे, 256 16चा वर्ग आहे. म्हणजेच काय, 64 ला जर आपण 4 न गुणलं, किती न गुणलं? 4 न, तर 256 येतात. किती येतात? 256. म्हणून एक्झामिनरनं 64च घेतलं तुमच्यासाठी. तुम्हाला दिसतंय का नाही ते बघण्यासाठी. पण खाली 4 न गुणलं तर वरती पण किती गुणावं लागेल? 4 न. मग गुणा बरं.
64 गुणिला 4 256 म्हणजे बेस सारखा झाला. काय सारखा झाला? बेस. 4 न गुणलं तर 4 8 32 1312 का? बर 1312 अधिक 41 किती आहे ना? 1353 भागेला 256. ठीक आहे. आता हा प्रश्न बनला टफ, कारण याच्यात आपण डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकणार नाही. तुम्हाला राऊंड फिगर घ्यावंच लागेल. आता इथं 5.6 आहे. बघा एवढं तर कन्फर्म आहे की हा भाग जाणार नाही डायरेक्ट, कारण 256 डायरेक्ट 5.6 चा भाग जाऊ शकणारच नाही, कारण 5.6 जाणार नाही, थोडं ना थोडं समोर जाईल. आता इथं बघा 3 आहे का नाही. आता तुम्हाला काय आहे, इथं एक राऊंड फिगर आन्सर घ्यावं लागेल. कसं? 135 आहे. ठीक आहे. आता ऑप्शन वापरून कसं सोडवायचं ते सांगतो मी तुम्हाला. थोडंसं अवघड आहे. मी तुम्हाला पहिलेच बोललो. 256 प्रत्येक ठिकाणी 5 आहे का नाही रे? आहे ना? मग 256 गुणिला 5 करा डायरेक्ट. 5 सका 30 0 हातचे आले 1200 1280. 3 15 तून 8 जात नाही, म्हणजे सॉरी 5 मधून 8 जात नाही, एक हातचा घेतला आपण 15 तरी तर आले 12 73 आलं. किती आलं? 73. म्हणजे इथं 5 आलं. किती आलं? 5 पॉइंट. बरोबर. इथं किती आहे? 0. आता समजून घ्या सोडवायचं कसं. 25 आता 256 च्या ऐवजी मी जर 250 घेतले, किती घेतले? 250. 250 गुणिला 5 जर केलं, कितीचा भाग चालला? 25 गुणिला 5 सॉरी 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 25 तरी किती होतात? 75. समजून घ्या, माझं बोलणं समजून घ्या. 250 घेऊन पण 750 उत्तर येऊन राहिलं. इथे किती आहे? 730. म्हणजे 256 तर 3 चा भाग जाऊ शकत नाही, म्हणजे 100% इथे किती राहणार? 2. आणि हे झालं तुमचं. समजलं? एखादा प्रश्न असा मिळणार तुम्हाला की जी तुम्ही सांगा मला, तुम्हाला मी जेवढ्या गोष्टी शिकवल्या, हो सर या गोष्टी तुम्ही शिकवल्या, पण ही ट्रिक तुम्ही मिस करून राहिले किंवा ही कन्सेप्ट मिस करून राहिले. इथं काहीच मिस होऊन नाही राहिलं. का? त्याचं रिझन आहे. एक आहे समसंख्या आणि दुसरी आहे विषम संख्या. 6 5 6 11 11 2 13 म्हणजे 3 नाही भाग जात नाही. कळालं? 3 जात नाही तर 6 नाही जाणार नाही, 9 नाही जाणार नाही. समजलं? काही प्रश्न असे हँडल करावे लागतात. त्याची तुम्हाला टेक्निक सांगितली की ऑप्शनच वापरा 256 गुणिला 5 करून. त्याच्यानंतर एक राऊंड फिगर घ्या की 250 न मल्टिप्लाय केल्यावर गड्या 750 येतात. आपल्याकडे तर किती आहे? 256 आहे. म्हणजे 256 जेव्हा 3 ला मल्टिप्लाय करू 750 पेक्षा मोठंच उत्तर येईल. पण आपल्याकडे नंबर कसा आहे? लहान आहे. म्हणजे 3 चा नाही जाणार भाग. कितीचा जाईल? 2. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न जसा सोडवला होता तसाच आहे. फक्त याचे कपडे बदलले. काय बदलले? कपडे. हा असा पाहिजे होता. समजलं? कसा पाहिजे? असा. कारण गुणाकार सॉरी भागाकाराचं चिन्ह म्हणजे काय? हे असे. आणि आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं तुम्हाला? पॉइंट नंतर 2 नंबर आहे, पॉइंट नंतर 2 नंबर आहे, पॉइंट नंतर सारखे नंबर आहे. विषय सोडून द्या. 16 भागीला 48 डायरेक्ट. तर पहिल्या स्टेपनं सांगा, पहिल्या स्टेपनं सांगतो. 16 भागीला 48 घेतले. पॉइंट नंतर नंबर किती आहे? 2. पॉइंट नंतर खाली नंबर किती आहे? 2. नंबर दोन्ही ठिकाणी सारखे आले. शून्य कुठे देण्याची गरज आहे का? नाही. 16 एक 16 16 त्रिक 48. सर हे कसं केलं? पाढे पाढे पाठ करा. 1/3. आता आपली सुरुवात आहे. तुम्ही काही दिवसानं सेकंदात सांगणार. 1/2 म्हणजे सर 50%, 1/4 म्हणजे 25 सर, 1/3 म्हणजे 0.33 सर, 1/6 म्हणजे 0.66 सर, 8.75 म्हणजे 1/12 सर, 37.5 म्हणजे 3/8 सर. या गोष्टी तुमच्या होणार. फक्त काय असतं, मी जेव्हा शिकवतो ना एकदाच शिकून घ्यायचं, नंतर फक्त प्रॅक्टिस. तर याचं उत्तर काय येणार? 0.33. ठीक आहे. कसं आलं सर? हा एक घ्या 3 भाग देत बसा. 7 8 56. पॉइंट नंतर 3 नंबर, पॉइंट नंतर 1 नंबर, पॉइंट नंतर टोटल नंबर किती? 4. कुठे? 3. नेक्स्ट तोच आहे. काय आहे? कपडे बदलून आला तो. 0.006 अपॉन एक्स घ्या. काय घ्या? एक्स इज इक्वल टू 0.6.
यांची जागा बदला 0.006 अपॉन 0.6 काय राहिला प्रश्न एक्स ला सोडून द्या. ठीक आहे. आता हा प्रश्न पहिला सोडवला तसा झाला. कसा झाला तो या असा प्रश्नासारखा झाला तो. या नाही रे या प्रश्नासारखा झाला तो. मग कसं होईल सांगा. 6 घ्या खाली 6 घ्या उत्तर किती आलं 1. पॉइंट नंतर नंबर किती आहे पॉइंट नंतर नंबर किती आहे 1. वरती 3 नंबर आहे खाली 1 आहे म्हणजे 2चा फरक आहे आणि 2चा फरक कुठे ऍडजस्ट करावा लागेल छेदामध्ये म्हणजे 1 ला कितीने भागावं लागेल 100 न. मग 1 ला 100 न भागलं तर उत्तर येणार 0.01 किती येणार 0.01. म्हणजे काय केलं रे एक्झामिनरनं काय केलं कन्फ्यूज केलं. काय केलं कन्फ्यूज. त्यांना असं न देता 0.006 डिवायडेड बाय 0.6 असं न देता त्यांना फक्त काय टाकलं क्वेश्चन मार्क टाकला. म्हणजे तुम्ही काय झाले कन्फ्यूज. क्वेश्चन तोच फक्त फिरवलं त्याला. समजलं तुम्हाला. पहिला प्रश्न असाच होता दुसराही तिसराही. सोडवा बरं तुम्ही आता. सोडवा. आता बघा सिंपल ठेवा मी जसं सांगितलं तुम्हाला सगळं विसरून जा. 24 घ्या 125 घ्या बरोबर. खाली किती आहे 8 आणि 25. 8 न भाग जाईल का रे 3चा 25 ने किती जाईल 5चा 5 त्रिक 15 इथपर्यंत क्लिअर. आता दुसरी स्टेप पॉइंट नंतर 3 नंबर पॉइंट नंतर 3 नंबर टोटल किती आहे 6. हे लिहायची गरज नाही तुमचे कन्फ्युजन न होण्यासाठी मी सांगत आहे. पॉइंट नंतर 2 नंबर पॉइंट नंतर 3 नंबर टोटल किती आहे 5. एक पॉइंटचा फरक आहे. कुठे आहे तो फरक अंशामध्ये पडला म्हणजे छेदात शून्य द्यावं लागेल तुम्हाला. जिकडे पॉइंट शिल्लक असला त्याच्या ऑपोजिट साईडला शून्य द्यायचं. आता याच्या बेसिक मध्ये नका दो. ठीक आहे 15 भागीला 10 किती येईल मग 1.5. समजलं सिंपल आहे ना. आता हा प्रश्न तर चुकायला नाही पाहिजे. तर एवढे सोपे प्रश्न का टाकले मग. हे प्रश्न याच्यासाठी टाकले की तुम्हाला सवय झाली पाहिजे पॉइंट खाली पॉइंट लिहायचे. आता गुणाकार नाहीये काय नाही आता मल्टिप्लिकेशन आहे का नाही. मग जेव्हा मल्टिप्लिकेशन नसेल ना तेव्हा फक्त पॉइंट खाली पॉइंट ऍडजस्ट करा उत्तर येऊन जाईल 0.0011. आणि जिथं जागा नाही तिथं शून्य ऍडजस्ट करू शकता तुम्ही. असे वेगळ्या कलरनं दाखवतो तुम्हाला म्हणजे समजून जाईल. असे तुम्ही समोर कितीही शून्य ऍडजस्ट करू शकता तुमच्या कॅल्क्युलेशन साठी. मग एक बेरीज आहे काय बेरीज 1 आणि 1 2 1 1 1 0 पॉइंट आहे का 1 नंबरचं. अशामध्ये तुम्हाला फक्त पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा. ठीक आहे आणि जिथं 0 ऍडजस्ट नाही तिथं 0 ऍडजस्ट करा म्हणजे सोपं होऊन जाईल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन परत पॉइंट खाली पॉइंट सोडवा बरं. हा सांगू नका बाकीच्यांना सोडू द्या. बघा आता सिंपल एकदम सिंपल राहू द्या. पॉइंट खाली पॉइंट 0.123 नंतर 12.3 नंतर 0.0123 आणि 1.23. बघा तुम्हाला जर ऍडजस्ट करायचे असेल शून्य तर करू शकता पण बेरीज मध्ये शून्य ऍडजस्ट करण्याची काही गरज नाही. पण प्रॅक्टिस करताना ही सवय राहू द्या म्हणजे एक्झाम मध्ये चुकणार नाही. 3 3 आणि 2 5. ठीक आहे झाला उत्तर. जास्त फायनल आन्सर आणून तुम्हाला काही अवॉर्ड भेटणार नाहीये. भेटणार आहे का नाही. एवढा टाइम वाचला आपला 2-3 सेकंद वाचले समजा किती सेकंद 3. तर 3 सेकंदात तुम्ही प्रश्न वाचू शकता. 1857च्या उठावाची नियोजित तारीख काय होती. पटकन पटकन 31 मे बरोबर आहे. ठीक आहे असं आठवलं पाहिजे. म्हणजे हे जे 3-4 सेकंद वाचवतो आपल्याला जीके आणि मराठीमध्ये कामी येतात. ठीक आहे समजतं ना. बरं सूर्याचा समानार्थी शब्द काय असं तुम्ही सांगू शकता का नाही ऑप्शन पाहून पटकन किती सेकंदात सांगू शकता 3 सेकंदात. पण 3 सेकंदात याला अजून पुढे सोड बघा ही लाईन राहिली मग 12 वर जासाल. अरे ऑप्शन बघा ना एकच ऑप्शन आहे 53 वाला संपला विषय. नेक्स्ट आपण सोपं आहे डायरेक्ट दिलेले पॉइंटची ऍडजस्टमेंट करायची फक्त. पॉइंट नंतर 1 नंबर पॉइंट नंतर 2 नंबर टोटल किती नंबर आले पाहिजे 3. बघा भागाकार गुणाकार आला की क्वेश्चन सोपा होतो पण बेरीज वजाबाकी आली तर क्वेश्चनला विचार करावा लागेल. उलट आहे
फ्रॅक्शन मध्ये उलट आहे, भागाकार गुणाकार सोपा आहे, पण बेरीज वजाबाकी अवघड आहे. पॉईंट मध्ये 1, पॉईंट मध्ये 2, म्हणजे टोटल किती नंबर आहे? 3. बघा ऑप्शन 1 नंबर. नेक्स्ट, चला हा तुम्ही सोडवायचा, जमतं ना आता? हा तुम्हाला हा घेऊ आता, हा सोडवा एकदा. जे प्रश्न सोडले मी त्याचे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे युट्यूबवर. बघा आता मायनस आलं, पॉइंट बघा, एक तर पॉइंटची बेरीज वजाबाकी, बेरीज अवघड आहे, त्यात जर वजाबाकी आली तर अजून प्रश्न थोडासा अवघड बनतो तुमच्यासाठी. कसं आहे मग याच्या वेळेस काय करा, अशा वेळेस त्यांचे चिन्ह सारखे त्यांची बेरीज करून घ्या. 56 आणि 36चं चिन्ह सारखं आहे का नाही, मग त्यांची बेरीज करून घ्या. 56.32 आणि दुसरं काय 36.45. करा बरं त्यांची बेरीज. 5 आणि 2 7, 7 इकडं 92.77. आता इथं 92.77 आहे आणि इकडे 412.5, पण याचं चिन्ह कसं आहे? मायनस. म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. याच्यातून किती वजा करायचे? 92.77. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे करणंही काही जणांना खूप अवघड जातं. बघा खरंच मुलांचा बेस खूप कमजोर असतो, पक्का नसतो. हे करणंही खूप वेळेस अवघड जातं. तर मग एक गोष्ट करा ना, पॉईंट नंतर सारखा नंबर आहे का नाही, पॉईंट नंतर नंबर सारखे गेले का नाही आपण. आता समजा, समजून घ्या मला काय म्हणायचंय. इथं जर फक्त एक असता, काय असता? एक. आता याच्यातून हे जातं का? नाही. पण आता मी याला कसं लिहिलं असतं, मला पॉईंट समजत नाही, समजा मी याला असं लिहिलं असतं 454 1 आणि इथं किती टाकलं असतं? 0 आणि खाली किती लिहिलं असतं? 9277. यांची वजाबाकी केली असते मी. काय इथं 0 नाहीये, मी दिलं असतं, कारण 7 ला 0 वरती लागेलच वजाबाकीसाठी. मग सर याचा अर्थ काय इथं? आता इथे किती सांगा बरं? इथे किती आहे? 12. ठीक आहे. हे करणं तुम्हाला अवघड जातं. पॉईंट नंतर 2 नंबर आहे, पॉईंट नंतर 2 नंबर आहे, याला विसरून जा, डायरेक्ट घ्या 454 12 आणि खाली घ्या 92 77. आता ही तर वजाबाकी येते का नाही तुम्हाला? बघा 2 मधून 7 जातात का? नाही. मग इथे किती झाले? 12. पण इथं 1 नाही राहणार, 0 राहील. 12 मधून 7 गेले 5. शून्यातून 7 जातात का? नाही. मग इथून 1 घेतला तरी इथे किती राहिले? 3. इथं झाले 10. 10 मधून 7 गेले 3. 3 मधून 2 जातात? हो. आता 5 मधून 9 जात नाही, पण 45 मधून 9 काढा डायरेक्ट, किती येईल? 36. कॅल्क्युलेशन साठी आपण पॉईंट नंतरचे 2 नंबर काढले होते का नाही, मग पॉईंट नंतर 2 नंबर देऊन टाका. ठीक आहे. पण सर ही मोठी संख्या होती. कोणती संख्या होती? मोठी. बेरीज वजाबाकीमध्ये नेहमी लक्षात ठेवा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे उत्तर काय आलं? 361.35. सर दुसरी काही मेथड? कोणती मेथड? डिजिटल सम. डिजिटल सम करून बघा. 5 आणि 3 8. बघा 6 आणि 3 9, 5 आणि 1 6 आणि 3 9. किती उत्तर याची डिजिटल सम किती आली? 9. 5 आणि 4 9. 3 आणि 2 5. 5 आणि 3 8. -8 म्हणजे डिजिटल सम किती आहे? 1. आठवतं का? नंबर जर मायनस मध्ये असेल तर डिजिटल सम किती? 1. 9 साठी किती कमी आहे? 1. 6 आणि 3 9. 5 आणि 5 10. 10 आणि 5 15. 15 म्हणजे परत 5 आणि 1 6. -6 डिजिटल सम म्हणजे उत्तर किती येणार? 3 येणार. बरोबर. आता बघा याचे डिजिटल सम मोजा. 6 आणि 3 9 कटले, याचे डिजिटल सम आली 7. 5 आणि 4 9 कट. 4 आणि 2 6 आणि 1 7. 7 वजा 7. 6 आणि 3 9 कट. 6 आणि 3 9 कट म्हणजे याची डिजिटल सम आली 9. 7 7 कटले 9 आणि 9. ठीक आहे. आता या डिजिटल समचं मागच्या वर्षी लेक्चर झालेलं आहे, पण या वर्षी लेक्चर बाकी आहे. मी तुम्हाला याची ओळख का करून देतो, जेव्हा मी याचं लेक्चर घेईल ना, खूप चांगल्या प्रकारे माइंडमध्ये फिट होईल की डिजिटल सम अशी वापरू शकतो. हे काही करायची गरज पडते का डिजिटल सम असल्यावर? पडते का? नाही. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, फ्रॅक्शन मध्ये अशा एक्झाम्पल मध्ये डिजिटल सम 100% हेल्प करणार तुम्हाला. तुम्ही या प्रश्नामध्ये पण लावू शकता. या प्रश्न हा नाही, हा जो प्रश्न होता याच्यात डिजिटल सम वापरू शकता तुम्ही. ठीक आहे. मी तुम्हाला सुरुवातीला का नाही सांगितली, कारण हे नवीन आहे तुमच्यासाठी.
हे अगोदर समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे 17 नंबरचा. याच्यामध्ये 0.0009 हे आलं पाहिजे. आता 9चं वर्गमूळ सगळ्यांना माहिती किती येणार? 3 येणार. किती येणार? 3. आता याच्यामध्ये फक्त कन्फ्युजन राहील तुमचं पॉइंट नंतर किती नंबर येतील. पॉइंट नंतर किती नंबर येतील सिंपल सांगतो. पॉइंट नंतर नंबर मोजा किती आहे? 1 2 3 4. जेव्हाही वर्गमूळ घ्यायचं, काय घ्यायचं? वर्गमूळ. पॉइंट नंतर जेवढे नंबर असतील त्याचे अर्धे करा. किती? 2. म्हणजे इकडे पॉइंट नंतर किती नंबर यायला पाहिजे? 2. फॉर एक्झाम्पल 6.25 आहे. किती आहे? 6.25. पॉइंट नंतर नंबर किती आहे? 2. मग 2 चे अर्धे किती होतात? 1. तर वर्गमूळ काढल्यानंतर पॉइंट नंतर किती नंबर यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. परत घेऊया क्वेश्चन. 0.000441. कोणाचं वर्गमूळ आहे 441? 21. पॉइंट नंतर नंबर मोजा. 1 2 3 4 5 6. 6 चे अर्धे करा 3. म्हणजे पॉइंट नंतर किती नंबर यायला पाहिजे? 3. ते 21 तर आहेच. मग अजून काय जोडावं लागेल? 0.021. आता क्लिअर झालं सगळं? नेक्स्ट क्वेश्चन. कपडे बदलून आला. 0.125. तुम्ही उत्तर द्यायचंय कमेंट बॉक्स मध्ये. बघा 9.3 आणि 3.9 किती होईल? बेरीज 9.3 3.9 किती रे? वरती आलं 13.2 आणि 0.3 आणि 0.9. 0.3 0.9 किती येईल? 1.2. 1.2. बघा बरं काही नाही झाला या प्रश्नासारखा. ठीक आहे. पॉइंट नंतर सारखे नंबर आहे. मी तुम्हाला डायरेक्ट काय सांगितलं? पॉइंटचं महत्व राहत नाही. म्हणजे किती उरलं? 132/12. सोडवायची गरजच नाही ना. काहीच गरज नाही. कळालं का? का गरज नाही? पॉइंट उरलाच नाही ना. पॉइंट उरला का? मग पॉइंटचे ऑप्शन येतील का? नाही. विचार करा, ह्या गोष्टीचा विचार करा. क्वेश्चन शेवटपर्यंत सोडवण्याची गरजच नाही पडली पाहिजे. आता 23 आहे. 23/100 समजून घ्या. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? 100. मग समजून घ्या आता. मी 100 केलं, सगळ्यांना 100 बनवलं. ठीक आहे. मग मी जर बघा इथं जर 100 बनवलं, इथं 100 बनवलं, तर इथं पण किती बनवावं लागेल? 0 वाढवावं लागेल. वाढवावं लागेल का नाही? म्हणजे कोणती मेथड वापरली? लसावी. लसावी मेथडने बेस सारखा केला. मग इथे 100 आहे, इथे 100 आहे, इथे 100 आहे. इथे 100 केलं तर वरती पण एक 0 वाढवावं लागेल. इथे 100 केलं तर वरती पण एक 0 वाढवावं लागेल. मग झालं. आता प्रश्नामध्ये काय राहिलं? सांगा, करा वरच्यांची बेरीज. 823/100 म्हणजे पॉइंट नंतर किती नंबर? 2. 8.23. अवघड वाटत आहे का तुम्हाला हे? नाही ना. सोपं आहे. कारण बेस सारखा केल्याशिवाय. बरं, जर सर डायरेक्ट सोडवायचं असतं तर बघा, डायरेक्ट सोडवायचं असतं तर डायरेक्ट हे सांगतो. पॉइंट नंतर बघा खाली 2 शून्य आहे, तर पॉइंट नंतर किती नंबर येतील? 2 येतील. खाली 1 शून्य आहे ना, तर पॉइंट नंतर किती नंबर येईल? 1 नंबर येईल. खाली 1 शून्य आहे, तर पॉइंट नंतर किती नंबर येईल? 1 नंबर येईल. ठीक आहे. 0 0 ऍडजस्ट करा. 3 7 आणि 2 9 9 आणि 3 12. हात चाला 1 4 आणि 1 5 5 आणि 3 8. ठीक आहे. कसं असतं माझ्या मते हे फास्ट आहे. कळालं? हे कन्वर्जन करताना जर एखादी व्हॅल्यू जर चुकली तुमची तर प्रॉब्लेम येईल. ठीक आहे. नेक्स्ट सांगा, तोंडी सांगा, पटकन सांगा. पटकन पटकन पटकन. पॉइंट नंतर 1, पॉइंट नंतर 2, पॉइंट नंतर 3, टोटल 6 नंबर आहे. तर पॉइंट नंतर 6 नंबर हे हे सोडू शकता. आपण सोडवू शकता. हे पण सोडवू शकता. आता डिजिटल सम वापरा ज्यांना वापरता येते. बाकीचे डायरेक्ट सोडवा पॉइंट खाली पॉइंट घेऊन. हा प्रश्न बघा काय करायचं, एक 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 सोडवा. पहिले याला उचला. याला उचला पहिले. 25/5 उत्तर किती येणार? 5. समजलं? पॉइंट नंतर वरती 2 नंबर आहे. पॉइंट नंतर खाली 1 नंबर आहे. बघा वरती 2 नंबर आहे, खाली 1 नंबर आहे. कळालं? समजलं का नाही सांगा? म्हणजे 1 पॉइंटचा फरक कुठे आहे? वरती.
तर छेदामध्ये काय वाढावं लागेल? 0. म्हणजे किती होईल हा? 0.5. दुसरा घ्या. 25/5 याचं पण उत्तर किती येणार? 5च येणार. फक्त पॉइंट नंतर नंबर किती आहे? 2. पॉइंट नंतर नंबर किती आहे? 3. म्हणजे वरती 2 आणि खाली 3 आहे. म्हणजे एक पॉइंट बघा, एक नंबर खाली शिल्लक आहे तर 0 द्यावं लागेल. म्हणजे याला 10 न गुणावं लागेल. तर उत्तर किती आलं? 50. तिसरं बघा, तेच उत्तर आहे. 5च उत्तर येणार. पॉइंट नंतर वरती किती नंबर आहे? 3. पॉइंट नंतर खाली किती नंबर आहे? 4. म्हणजे वरती आहे 3, खाली आहे 4. म्हणजे एक पॉइंट शिल्लक आहे. तर वरती जेव्हा आपण 0 देतो तर काय करतो? गुणाकार करतो. हे पण किती येणार? 50. मग मला सांगा, 50 वजा 50 काय झालं? 0 झालं. म्हणजे उत्तर काय आलं? 0.5. समजलं? 50 वजा 50 0 आहे ना बघा. याच्यातून हे वजा आहे का नाही? म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? हे 0 आलं तर उत्तर एकच उरलं, 0.5. हे सोडवता येईल तुम्हाला, काही विषय नाही. हे पण सोडवता येईल ना? पॉइंट नंतर नंबर मोजायचे फक्त. करता येईल, काही विषय नाही. हे पण करता येईल. ओके. चला सोडवा. क्वेश्चन आला की लगेच कोणती ट्रिक वगैरे काय नाही रे. सरळ सरळ ठेवा. 13 गुणिले 8 पाठ इथं पाठ लागतील ना. 104. 104 आणि 7 111/8 आणि 8 चूक 32 आणि 5 37. 37/8. आता बघा, हाही नंबर छेदात आहे, हाही नंबर छेदात कॅन्सल होतो. कसा होतो सर? 111/8 आहे तर इथून समोरचा जो फ्रॅक्शन आहे त्याला उलट करून लिहित असतो आपण, 8/37. मग असं करण्यापेक्षा डायरेक्टच नंबर कट करा. म्हणजे 111/37. 37 ने डायरेक्ट 3चा भाग जाणार, कारण पहिलाच प्रश्न सोडवला ना आपण. जमल का आता हे? बर, एक मिनिट. याच्यात एक घोळ आहे. याच्यात गुणाकार आहे तर पहिले गुणाकार करून घ्यावा लागेल. बोर्डमास रूल. कोणता रूल? बोर्डमास. आता 2.25 आणि 2.25 जर केलं तुम्ही तर 4.50 येईल. कसं आलं सर? पॉईंट खाली पॉईंट घ्या आणि करत बसा. त्याच्यातून -1.5 करा. किती येईल? 0. 5तून 5 गेले 0. म्हणजे 3.00. सर चुकलं तुमचं. तुम्ही अगोदर बोर्डमास सोडवायला पाहिजे होता. गुणाकार आहे, मला मान्य आहे. पण मी या मायनस पर्यंत पोहोचलो का? त्या मायनसला धक्का लावला का मी? नाही. कधी बोर्डमास सुरुवातीला कधी करायला पाहिजे त्याचं रिझन देतो मी तुम्हाला. बघा, 2.25 बरोबर आहे. आता बघा, 1.2 गुणिला 2.25. आता हे, आता इथे 1.2 या समजून घ्या. मी इकडे या दोघांचा काही करू शकतो आणि इकडे या दोघांचं काही करू शकतो. पण बोर्डमास मध्ये घोळ कुठं होतो? हे जो गुणाकार मधला आहे त्याला इकडं मी काहीच करू शकत नाही. कारण अगोदर याचा अधिकार काय? अगोदर गुणाकार करायचा. याच्या अधिकाराशी काही घेणं आहे का? समजून घ्या माझं बोलणं. 1.2 च्या अधिकाराशी काही घेणं आहे का आपल्याला? नाही. अधिकार कोणाचा आहे? 2.5. आता 2.25 चा अधिकार आहे, पहिले तू 1.5 सोबतच मल्टिप्लाय होशील. हा अधिकार कोणाचा आहे? 2.5 चा. मग इकडला आपण काही करू शकतो ना. ह्याच गोष्टी समजून घ्या. नसल समजत तर पहिले गुणाकार करा. यांचा गुणाकार किती येतो? 33/75. कशामध्ये? पॉईंट नंतर किती नंबर? 3. म्हणजे हा आलं. खरे मायनस मध्ये कसं काय चाललं आपलं? नाही, प्रश्न बरोबर असेल, ऑप्शन मध्ये चुकी. याचं उत्तर किती आलं? 3. 3.0 समजा. 3.0 मधून 3.375 काढायची. मग कसं? आता समजून घ्या. बरं, हे तर कळालं तुम्हाला. आपण याला सॉल्व्ह करून घेतलं तर उत्तर किती आलं होतं? 3.0. 3.01 लिहा, 02 लिहा, 30 लिहा, 40 लिहा. महत्व तेच. याचं उत्तर किती आलं? 3.375. आता या दोघांमध्ये मोठी संख्या कोण आहे? 3.375. मग 3.375 मधून 3.0 जर काढले तर उत्तर किती येणार? 0.375. द्या 0, काही प्रॉब्लेम नाही. 0.375. पण मोठी संख्या कोणती आहे? 3.75. तिचं चिन्ह कोणतं आहे? वजा. म्हणजे याचं उत्तर येईल -0.375. तर हे उत्तर राहील -0.375. ठीक आहे. ऑप्शन मध्ये एखाद्या वेळेस घोळ होऊ शकतो. कन्सेप्ट समजून घ्या. बोर्डमास रूल मध्ये ज्याचा अधिकार आहे त्याचा अधिकार दिलाच गेला पाहिजे.
1.25 सॉरी 1.5 आणि 2.25 या दोघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. का काही करू शकत नाही? याचा पहिला अधिकार काय आहे? गुणाकार करायचा. मग याचा अधिकार बाजूला ठेवा. आपण या तिघांचं काही करू शकत नाही का? करू शकतो. करू शकतो का नाही? का करू शकतो? 2.25 ला आपण धक्का लावलेला नाही. नेक्स्ट. सोडू शकता तुम्ही आता हे? सोडता येईल ना? पॉइंट सगळे काढून घ्यायचे. सांगा बरं, सोडवायची गरज आहे का? सांगा सांगा. 4 काय येणार? 4 ए प्लस बी स्क्वेअर ए मायनस बी स्क्वेअर. खाली फक्त ए बी. याला सोडवल्यावर तुमचं उत्तर येणार 4. बघा बरं, अभ्यास असला की एवढं फास्ट उत्तर येतं. हे सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जमेल ना? तुम्ही सांगा हो. जमाल का? हो. ओके ओके, काही विषय नाही. बघा आता बोर्डमास एकदा बोर्डमास सांगतो. इकडे लक्ष द्या. बोर्डमास मध्ये घोळ या दोघांचं तुम्ही काही करू शकत नाही. का काही करू शकत नाही? कारण याचा अधिकार पहिला काय? गुणाकार. आणि याचा पहिला अधिकार काय? गुणाकार. म्हणजे 9 गुणिले 9 किती होतील? 81. आणि 9 गुणिले 9 किती होतील? 81. पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर 2. इकडे 81 मध्ये पॉईंट नंतर 3 नंबर. पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर 1 म्हणजे इकडे 81 मध्ये पॉईंट नंतर 2 नंबर. खाली किती आहे? 0.0081. ठीक आहे. आता याची बेरीज करा. 0.081 आणि 0.81 तर उत्तर किती येणार? म्हणजे 0.891 आणि खाली आहे 0.0081. बघा आता तुम्हाला याचं उत्तर तुमचं डायरेक्ट पण येतं बरं. डायरेक्ट येऊ शकतं. 0.081. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट सांगा. पॉइंट मध्ये वरती 3 नंबर आहे, खाली 4 नंबर आहे. बरोबर? पॉइंट मध्ये नंबर कुठं शिल्लक कुठे? छेदामध्ये. शून्य कुठे देणार? अंशामध्ये. तर हे ऑप्शन तर येणारच नाही तुमचं. हा पण येणार नाही. काय येईल? डायरेक्ट 110. कसं समजून घ्या. आता याला जर भाग दिला तर 11चा जाणार एवढं तर कन्फर्म झालं असेल ना ऑप्शन पाहून. कितीचा जाणार? 11चा. आता ऍडजस्टमेंट कशाची राहिली? फक्त पॉइंटची. खाली 4 पॉइंट आहे, वरती 3 आहे. म्हणजे 1 0 वरती द्यावं लागेल, तर 110 या लेवल पर्यंत तुम्ही पोहोचा. म्हणजे हे पाहिल्या पाहिल्या तुम्हाला समजलं पाहिजे 110 उत्तर. का? छेदामध्ये पॉइंट नंतर नंबर जास्त आहे. अरे जर छेदामध्ये पॉइंट नंतर नंबर जास्त आहे तर पॉइंट मध्ये उत्तर येऊच शकत नाही. का येऊ शकत नाही? कारण याचं उत्तर होल नंबर मध्ये काढतो ना आपण. आणि होल नंबरला जर शून्यानं मल्टिप्लाय केलं तर नंबर काय होणार? 110 होऊन राहिला. ए, सी आणि डी हे उत्तर येऊ शकत नाही. मी तुम्हाला वरची लेवल सांगते. तुम्ही इथपर्यंत जरी सोडवलं की चला बाबा याचं उत्तर 11 आहे. वरती 3 पॉइंट आहे, खाली 4 पॉइंट आहे. 1 पॉइंट वरती द्यायचा म्हणजे 1 0 द्यायचा. आता हे सगळ्यात तुम्हाला गोष्टी तर कळाल्या असतील आतापर्यंत. नेक्स्ट. सोडवू शकता? नेक्स्ट. सोडू शकता आता? थोडस सांगतो. 28 आणि 81 करून घ्या पहिले. 81 त्या दोघांच्या बेरजेमधून 14ची बेरीज वजा करा. काय करा? इकडे एक ट्रिक सांगतो इथं बघा. पॉईंट नंतर 2 नंबर आहे का? पॉईंट नंतर 2 नंबर आहे का? पॉईंट नंतर 2 नंबर आहे का? सोडून द्या डायरेक्ट. 28 13 घ्या. 1400 7 घ्या आणि 81 56 घ्या. कारण पॉईंट नंतर नंबर सारखेच आहे. हे तर सगळ्यांना जमतं. नंतर पॉईंट नंतर 2 नंबर जोडून द्या. नेक्स्ट. भागाकार करा. कपडे बदलून आला. काय आला? कपडे बदलून 0.013. इकडे बघा. इकडे लक्ष द्या. पॉईंट नंतर वरती किती नंबर आहे रे? 4. खाली किती नंबर आहे? 3. म्हणजे खाली 1 शून्य यायला पाहिजेत ना? 10. खाली किती येतील ते सांगा मला. याला सोडून द्या. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 4. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 3. म्हणजे वरती किती आहे? 4. खाली किती आहे? 3. वरती 1 पॉईंट नंतर नंबर शिल्लक असल्यामुळे आपण खाली किती देतो? 10. म्हणजे खाली 100% 10 येणार, ते एकच ऑप्शन आहे. 10 म्हणजे काय दाखवतो? पॉईंट नंतर 1 नंबर. जर खाली 100 आलं असतं तर 100 न काय दाखवलं असतं? पॉईंट नंतर 2 नंबर. खाली जर 1000 आलं असतं तर 1000 न काय दाखवलं असतं? पॉईंट नंतर 3 नंबर. आता एक एक स्टेप माइंड मध्ये घेत चला ऍडव्हान्स मध्ये. समजून राहिलं ना? याला सोडवलं का आपण? कळतं ना तुम्हाला?
नेक्स्ट करू शकता, दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार बेरीज वजाबाकी करा. याच्यात तुम्ही डिजिटल सम वापरू शकता, पण डिजिटल सम वापरायला गेले तर हे दोन ऑप्शन मध्ये डिजिटल सम सारखी आहे. मग तुम्हाला ठरवावं लागेल मायनस येईल का प्लस येईल. इथं डायरेक्ट आहे ना, आत्ताच सांगितलं मी काय, 1000 असेल तर पॉईंट नंतर किती नंबर यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 3. मग खाली किती आहे, 1000. 1000 म्हटल्यानंतर पॉईंट नंतर किती नंबर येतील, 3 नंबर. 4.25 चा सममूल्य अपूर्णांक ओळखा. आता असे प्रश्न येतात कधी कधी, तर काय करायचं, 4.25 ला 425 लिहा. किती पॉईंट काढले, 2. किती आलं मग उत्तर, समजून घ्या. पॉईंट 2 काढले, पॉईंट नंतर 2 काढले तर खाली 2 शून्य ऍडजस्ट करावं लागतील. आता 25 न भाग द्या सरळ सरळ. 25 न खाली जाईल 4 चा भाग, 25 चोक 100. म्हणजे हा ऑप्शन तर 100% नाहीच. हा पण ऑप्शन नाहीये का, त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला नंतर. ठीक आहे, हा पण ऑप्शन येणार नाही. कोणता, अरे हा 2 नंबरचा आहे. हा 25 एक 25, खाली उरले 17 म्हणजे 175. 25 न 17चा भाग जाईल. आता सर हे दोन ऑप्शन का कट केले तुम्ही सर, सर अंश मोठा आहे सर. काय मोठा आहे, अंश. तुम्ही किती भाग द्या शेवटपर्यंत अंश मोठाच राहायला पाहिजे. इथं छेद मोठा दाखवला, छेद मोठा दाखवला, दोन ऑप्शन कट, म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस किती, किती 50%. सर मग हे 25 का कट केलं, अरे 25 न 25 चा भाग दिल्यावर 625 असायला पाहिजेत ना. किती असायला पाहिजे, 625, तरच 25 उत्तर येईल का नाही. मग हा पण ऑप्शन कटला. बी स्मार्ट पावडर लावून. हा आता नवीन टाईप बघा, 0.7777 डॅश. हा चालतं ना, किती देऊ शकता तुम्ही, किती देऊ शकता. 0.161616, 0.123 123 123, 0. आता जेव्हा केव्हा असं आलं तेव्हा सरळ सरळ उत्तर असतं, सरळ सरळ. फक्त रिपिटेशन मोजायचं. रिपिटेशन सिंगल आहे, बरोबर आहे, तो उत्तर काय आहे, 7/9. रिपिटेशन डबल आहे, काय आहे, डबल, तो उत्तर किती येईल, 16/99. रिपिटेशन काय आहे, ट्रिपल आहे, तो उत्तर काय येईल सांगा आता, 123/999. रिपिटेशन 4 पट आहे, किती पट आहे, 4 पट, तो उत्तर काय येईल, 9999. सोपं आहे. याच्यात अजून एक हाय लेवल पार्ट आहे तुमचा 2 नंबरचा ऑप्शन, हे आठवतं तुम्हाला, 2.371 असं डोक्यावर बार देत असते. 9वीचं दुसरं चॅप्टर आहे, बरोबर आहे. पण एवढ्या डीप मध्ये सध्या जाऊ नका. का जाऊ नका, तसा एखादा क्वेश्चन आला तर त्याला सोडून द्या, काही होत नाही. आणि तुमचा जर कॉन्फिडन्स चांगला असेल, तुम्ही जर 25 पैकी 23-24 जर क्वेश्चन सोडवले ना वेळेवर, तोही क्वेश्चन बरोबर येतो, तुमचा कॉन्फिडन्स आलेला असतो. हे समजलं, याचं उत्तर काय येईल मग, 7/9. पॉइंट बघा खाली किती, 4 शून्य, तर पॉइंट नंतर 4 नंबर यायला पाहिजे. बघा इथं पण आहे, इथं पण आहे, कोणतं येईल, 1 नंबरचं हे येईल का, नाही. कारण हा शून्य जर कट केला मी तर पॉइंट नंतर नंबर किती उरले, 3च उरले. बघा हा, हे जरी शून्य कट केले मी तर पॉइंट नंतर नंबर किती उरले, 2च उरले. म्हणजे इथं करेक्ट ऑप्शन कोणता आहे, हा. आता हे सांगा बरं, काय नाही, इकडे लक्ष द्या. याला याला भागल्यावर उत्तर 91 आलं का नाही, मग याला याला भागल्यावर उत्तर किती येईल, 63. किती येईल, 63. संपला विषय. पॉइंट नंतर नंबर किती वरती, 3. पॉइंट नंतर नंबर किती आहे, 1. वरती 2 शिल्लक आहे, म्हणजे खाली किती लागतील, 2 शून्य लागतील, म्हणजे कोणता, 0.63. आता हा तुम्ही सोडवायचा. यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती, आता हा सगळ्यात टफ प्रश्न असतो. आता इथे तुम्हाला कोणतंच लॉजिक नाही, काहीच नाही, इथं तुम्हाला डायरेक्ट पॉइंट्स घेणे. 7 न 5 ला भाग द्या बरं, 0.7 किती आलं, 7 किती आलं, 3. बस झालं, 0.70 वर पर्यंत थांबू. 8 ला भाग द्या 13 न,
13 सकम 78, खाली किती उरले 2, 13 एक 13, खाली किती उरले 7, जवळपास. म्हणजे आता समजून घ्या, ही एक लाईन आहे, ही 0 आहे, काय आहे 0. हा नंबर आला, इथं आला 0.61 मायनस मध्ये. कसा आला मायनस मध्ये. आणि हा आला 0.71 कसा आला प्लस मध्ये. आता हे बघा, 21 न 13 ला भाग द्या. आता द्यावं लागेल, तेवढं तर करावं लागेल. इकडे लक्ष द्या बरं, एक एक ऑप्शन कट करू. याचं उत्तर काय येतं रे 3/4 म्हणजे 0.75, म्हणजे याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे कुणीकडे चालला तो, इकडे चालला. यांनी काय म्हटलेलं आहे दरम्यान, म्हणजे या दोघांच्या मधातली संख्या. इथं येत नाही. 0.7 येते का, येते का सांगा. 0.7 येते का दोघांच्या मधात. 71च्या अगोदर ती आहे ना, म्हणजे हेच उत्तर आहे ना तुमचं. इथं काय येणार बघा, आता मी सांगतो कसं. इथे येणार 0.69, त्याच्यानंतर काय येणार 0.70, त्याच्यानंतर काय येणार 0.71. म्हणजे शेवटची संख्या कोणती 0.71. तर त्याच्या अगोदर कोण भेटलं 0.70. 0.70 म्हणजेच काय असतं 0.7. म्हणजे हे सोडवायची गरज पडते का तुम्हाला, पडते का. बघा ना, पडते का सोडवायची गरज. आणि सर जर आम्हाला वेळेवर समजलं नसतं तर इथं अंश मोठा आहे का नाही, म्हणजे याचं उत्तर 1 पॉईंट समथिंग येईल का नाही मायनस मध्ये. इथं पण अंश मोठा आहे का नाही, म्हणजे याचं उत्तर कसं येईल -1 पॉईंट समथिंग. -1 पॉईंट समथिंग म्हणजे दोन्ही संख्या कुठे चालल्या, इकडे चालल्या ना, वाढल्या ना. कारण इकडे समोर गेल्यावर कुठेतरी -1 भेटेल आपल्याला नंतर. ठीक आहे. तर ह्या प्रश्न तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत होते, पण कुठं, हा सॉरी, नजर चुकीने झालं. इथे कितीचा भाग जातो 13 सकम सॉरी 21 गुणिला 6 126. 126 खाली उरले 4, 4 म्हणजे 21 एक 21. आता करा करा, 40, 40 मधून 21 गेले 19 म्हणजे 190. तर 21 न 9चा भाग जाईल. ठीक आहे. आता इथे तुम्हाला या 9 पेक्षा लहानच नंबर भेटेल, नाही तर भाग देऊन बघा. 13 पाची 65. म्हणजे शेवटी तोही नंबर इकडेच येऊन राहिला लाईनच्या बाहेर 0.619. समजलं, कळालं. म्हणजे बघा, असा प्रश्न आला की तुम्हाला कळालं पाहिजे. हा प्रश्न सोडून द्यायचा का, प्रश्न टफ आहे मान्य आहे, पण तुम्हाला जर कट ऑफ मारायचा आहे, तुम्हाला जर रँक मध्ये यायचंय, जर तुमचे ग्राउंड मध्ये मार्क्स कमी आलं, 1 मार्क जर ग्राउंड मध्ये कमी आला, तर तो 1 मार्क्स इकडूनच घ्यावा लागेल. कोणी आणून देणार आहे का, रडू नको बाळा. पुढं, हा हा, हे कन्फ्युजन झालं होतं, मोठा नव्हता तो. ठीक आहे. 1842 ला दशांश रूपात लिहायचंय. बर, 1842. आता 42चा पाडा येतो का तुम्हाला, नाही, पण एवढं तर माहितीये ना, काय साइन 3 18, साइन 7 42. आता 7चा तर पाडा येतो का नाही, येतो का, म्हणा मग. बस बस बस, भावना पोहोचल्या. 7 चोक 28, द्या कट करून, द्या कट करून. 7 दोन्ही 14, द्या कट करून. ज्यांना भागाकार येतो तो करत बसा. 25 ही संख्या 0.5च्या किती पट आहे, किती पट आहे. मग डायरेक्ट 25 ला वरती घ्यायचं, 0.5च्या किती पट आहे. तर बघा, आता इकडे लक्ष द्या. जेव्हा अशी कंडिशन येते तुमच्या समोर, डायरेक्ट पॉईंट काढायचा. हा जर पॉईंट काढला तर वरती एक शून्य वाढवावा लागेल. समजून घ्या, 2 कंडिशन सांगतो. कधी कधी जेव्हा तुमच्या समोर असा प्रश्न आला 11.25 भागीला 5, जेव्हा असा प्रश्न आला तेव्हा काय करायचं, पॉईंट नंतर वरती 2 नंबर आहे का नाही, खाली नंबर आहे का नाही. मग जर वरचा पॉईंट काढला तर पॉईंट नंतर जेवढे नंबर आहे तेवढे खाली तुम्हाला शून्य द्यावे लागते. ही कंडिशन आली नव्हती आतापर्यंत आपल्याकडे, म्हणून सांगून राहिलो. किंवा याच्या उलट जर आला असं तुम्हाला 9.2.001 असं आलं, तर मग आता वरती पॉईंट आहे का नाही, पॉईंट नंतर खाली किती नंबर आहे 3, तर वरती डायरेक्ट किती शून्य द्यावं लागतील 3. याला असं. मग आता सेम, पॉईंट नंतर खाली किती नंबर होता 1, तर वरती एक शून्य वाढवा. किती पट आहे सांगा आता, 50 पट. नेक्स्ट, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर 0.60 ला कसं लिहिणार,
60 भागीला 100. हेच येणार ते. हे जे सांगितलं ना मी तुम्हाला, हेच सांगितलं. म्हणजे कसं इथं फक्त किती असतो? छेदामध्ये किती असतो? 1. किती असतो? 1. पॉइंट नंतर किती नंबर आहे? 2. मग नंबर जर काढले तर खाली किती शून्य द्यावे लागतील? 2. मग 0, 0 कटलं. तर ऑप्शन मध्ये नाही, ऑप्शन चुकीचे सर, मी आंदोलन करणार. काय? कितीनं भाग द्या? 3 न. 2 न 3 चा भाग जाईल, 2 न 5 चा भाग जाईल. तर आंदोलन कॅन्सल. सोडू शकता? प्रश्न फिरून विचारला. कसं? समजून घ्या. 3.46 आहे प्लस 4.4 आहे. एक्स ला तिकडे पाठवा, याला इकडे घेऊन या. बघा, -23.005 बरोबर. पण एक्स जर तिकडे गेला तर तो काय झाला? मायनस झाला. आता समजून घ्या, असं गणितामध्ये लक्ष ठेवावं लागतं. एक्स तिकडे गेल्यावर काय झाला? तो मायनस. म्हणजे याला मग थोडस विसरून जा. मग आता सर सोपं काय? एक्स ला तसंच राहू द्या सर. 23.005 आहे ना सर, त्या दोघांची बेरीज करा पहिले. 3.43, 4.4 यांची बेरीज होईल 7.86. सर या व्हॅल्यूलाच तिकडे पाठवून देऊ आपण, -7.86. प्रश्न म्हणून मी सुरुवातीला लेक्चर सुरू झाल्या झाल्या काय म्हटलं होतं, याची कितीही प्रॅक्टिस करा, क्वेश्चन तुम्हाला वेळेवर धोका देणार. त्याच्यासाठी तुम्हाला भयानक प्रॅक्टिस करावी लागेल. क्वेश्चन कसाही फिरू द्या, उत्तर तुम्ही काढू शकता. काढू शकता ना? सेम आहे. आता मी जर समजा इथं हात लावला असा, हा प्रश्न झाला नाही का आपला? हो का नाही सांगा? मग हे काय? कन्फ्यूज करण्यासाठी. कशासाठी? कन्फ्यूज. एक्स आणि वाय समचलनात आहे. बरं, म्हणजे एक्स ची किंमत जेव्हा 0.25 आहे तेव्हा वाय ची किंमत किती आहे? 2.5. एवढा पांचट प्रश्न जर चुकला तर वाय ची किंमत किती आहे? 1.6. काय विचारलं सर हे? काहीच नाही विचारलं. परत तुमच्या भावनांशी खेळणं चालू आहे. 0.025 5 इकडे घ्या, झाला प्रश्न. काय राहिला? आणि आत्ताच काय बोललो मी, पॉईंट नंतर वरती 3 नंबर आहे, तर खाली किती येतील? 3. म्हणजे 1000. 5 न कितीचा भाग जाईल? 5चा. म्हणजे 5 भागीला 1000 म्हणजे 0.0. तर काय आणलं सर हे नवीन? बरं जाऊ द्या तिकडे, इकडे पहा. 25 भागीला 5 किती उत्तर येतं? 5. किती उत्तर येतं? 5. वरती पॉईंट नंतर किती नंबर येईल? खाली आहे का? नाही. कितीचा फरक आहे? 3चा फरक. कुठं ऍडजस्ट करावा लागेल? खाली. समजलं? 4 प्रश्न आहे फक्त. हे तुमच्या भावनाशी खेळतात कधी कधी. परत परत आला वाटते. बरं. हे प्रश्नही आपण घेणार आहे, पण नंतर घेणार आहे. पण आला इथं तर एक घेऊन टाकू. बघा, जवळपास तुमचं अपूर्णांकाचं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं कन्फ्युजन दूर झालं असेल आता. ठीक आहे. तुम्हाला मी भरपूर क्वेश्चन देतो प्रॅक्टिससाठी. जवळपास 140 150 क्वेश्चन आहे आणि सर्वच्या सर्व पीवायक्यू आहे. काय आहे? पीवायक्यू. एकही बनवलेला नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये फ्रॅक्शनचे सगळे टाइप्स आहे. फ्रॅक्शनचे सर्व क्वेश्चन. आता फ्रॅक्शन संपलं. फ्रॅक्शन आता संपलं. फ्रॅक्शन मध्ये काही उरलं का? नाही. फ्रॅक्शन मध्ये फक्त एक अवघड प्रकार उरलेला आहे तुमचा. तो याला मी तुम्हाला हे सांगितलं, समजून घ्या. 0.777 ला तुम्हाला कन्वर्ट करायला सांगितलं मी. काय उत्तर आलं? 7/9. फक्त याच्यामधला एक टप हे बघा, 2.3 बार याला कन्वर्ट करायचंय. ठीक आहे. तर हा एक कठीण, याच्यामधला कठीण टाईप आहे, तो हार्ड टाईप आहे. तर याला थोडंसं साईडला राहू द्या. ठीक आहे. माझं म्हणणं काय आहे, जे क्वेश्चन पेपरला विचारत नाही ते आपण मिक्स नको करायला. मग सर असा क्वेश्चन जर आला पेपरमध्ये, मी आहे, आपली पीवायक्यू सिरीज चालू होणार आहे, त्या सिरीज मध्ये असा क्वेश्चन जर दिसला मला, तर मी तुम्हाला तो युट्यूब शॉर्टच्या माध्यमातून किंवा एक एक्स्ट्रा शॉर्ट म्हणून तुम्हाला याच्यामध्ये टाकून देईल. सध्या याला डोकं लावू नका, कारण तुमचे बाकीचे टॉपिक चांगल्या प्रकारे झालेले. बेरीज वजाबाकी झाली फ्रॅक्शनची, तुमचं ते फ्रॅक्शन कंपॅरिझन झालं, पॉईंटचा गुणाकार भागाकार झाला. एका गोष्टीमुळं पूर्ण याच्यावर माती नका फिरू, कारण हा थोडासा टफ टाईप आहे. जी गोष्ट विचारतच नाही, 3-4 वर्षातून एखाद्या वेळेस विचारली जाते.
समजून घ्या, माझं बोलणं समजतंय का नाही? जी गोष्ट 3-4 वर्षातून एखाद्या वेळेस विचारली जाते, त्याच्यावर एफर्ट द्यायचे का? नाही. रेग्युलर काय विचारलं जातं? फ्रॅक्शनचं बोर्डमास रूल. काय? फ्रॅक्शनचा कोणता रूल? बोर्डमास. जे आत्ता शिकलो आपण ते. रेग्युलर काय विचारलं जातं? फ्रॅक्शनची ॲडिशन. रेग्युलर काय विचारलं जातं? फ्रॅक्शन कंपॅरिझन. त्याला महत्त्व द्या. आता हा जो प्रश्न आहे, सिंपल सांगतो एकदा तुम्हाला बघा. एक मुलगा त्याचा 5 पैकी 3 भाग प्रवास रेल्वेने आणि 20 पैकी 7 भाग प्रवास बसने करतो. मग जेव्हा असा प्रश्न आला भाग सारखे करा. भाग किती आहे? 5. इथं भाग किती आहे? 20. मग या 5 ला आणि 20 ला सारखं करणारा कोणता नंबर आहे? 20च आहे का? बरं 20. 5 ला आणि 20 ला आपण सारखं बनवलं. काय बनवलं? सारखं. समजून घ्या आता. 5 ला आणि 20 ला सारखं बनवलं. आता 5 ला जर 20 बनवलं तर 3 किती होतील? समजून घ्या. 5 ला 20 बनवलं. 5 ला बनवलं 20, तर 3 ला पण 4 न गुणावं लागेल 12. म्हणजे 20 पैकी 12 भाग कशानं चालणार आहे? रेल्वे. आणि 20 पैकी 7 भाग कशानं चालणार आहे? बस. म्हणजे 20 पैकी एकूण किती भाग झाले? 12 आणि 7. म्हणजे 20 पैकी एकूण 19 भाग त्याचा प्रवास झाला. उरलेला प्रवास म्हणजे एक भाग कितीचा झाला आता? 7.5. म्हणजे जो एक भाग उरला तो किती किलोमीटर आहे? 7.5. तो पायी चालला तो. किती चालला? पायी. समजलं? समजून घ्या. आपण पहिले भाग सारखे केले. इकडे 5 भाग होते, इकडे किती भाग होते? 20. पहिले भाग सारखे केले. मग जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये चेंज होतो तेव्हा न्यूमरेटर अंशामध्ये पण काय होतो? चेंज होतो. याला जर 20 केलं तर वरती किती झाले? 12. का भाग सारखे करायचे तोपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. 20 पैकी 7 भाग बसने, 20 पैकी 12 भाग रेल्वेने. एकूण किती भाग गेला? 12 आणि 7 19. तर किती भाग उरला? 1. तर तो एक भाग कशाने चालला तो? कशाने चालला? पायी. तर एका भागाची किंमत किती आहे? 7.5. तुम्हाला एकूण प्रवास विचारला. एकूण भाग किती आहे? 20. मग एका भागाची किंमत जर 7.5 आहे तर 20 भागांची किंमत किती? 150. ठीक आहे? समजलं? लास्ट. 32.104 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल, हे तुमच्यावरती सोडतो मी. ठीक आहे? बर सर. सर याला उलट्या पद्धतीने सांगा. इकडे लक्ष द्या. याला उलट्या पद्धतीने असं करा. याच्यामधून कोणती संख्या वजा करायची का नाही? हो की नाही? मग याच्यामध्ये एखादी ऍड करा ना. याच्यामध्ये ही ऍड करून बघा. याच्यामध्ये ही ऍड करून बघा. याच्यामध्ये ही ऍड करून बघा. हे उत्तर यायला पाहिजे. बेरीज करणं सोपं आहे का वजाबाकी करणं सोपं आहे? बेरीज. मग 5 आणि 9 किती होतात? 14. हातचा आला 1. 9 आणि 1 10 किती झालं? 0. हातचा आला 1. 4 आणि 1 5. 5 आणि 6 11. हातचा आला 1. 19 आणि 14 33 झाले. किती झाले? 33. म्हणजे पहिला ऑप्शन नाही. मग 100% कोणता ऑप्शन आहे? सी नंबर. का बरं? 14च्या ऐवजी किती पाहिजे? 13. तेव्हा उत्तर किती येईल? 32 येईल. बी स्मार्ट. पावडर लावून. वाह! बरं मला सांगा एवढे प्रश्न मी जे आणतो यानं तुम्हाला फायदा होतो ना? ठीक आहे. माझं म्हणणं काय आहे, एवढे क्वेश्चन आणण्याचं जे रिझन आहे, ते रिझन कशासाठी आहे? कारण व्हिडिओ रेकॉर्ड आहे. काय आहे? व्हिडिओ रेकॉर्ड आहे. इथं नाही समजलं तुम्ही रिपीट मोडमध्ये बघू शकता. कारण जर 5-5, 10-10, 15-15 जर क्वेश्चन आणले तर तेवढ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. ठीक आहे, समजलं सर्वांना? आता जवळपास आपलं फ्रॅक्शन कंप्लीट झालेलं आहे. फ्रॅक्शनचे जे असे क्वेश्चन आहे हे, याच्यावरती उद्या एक व्हिडिओ आणायचा का? अशा क्वेश्चनवर सांगा. ठीक आहे? बरं. अशा क्वेश्चनवर एक व्हिडिओ घेऊन येऊ द्या. म्हणजे सगळं क्लिअर होऊन जाईल आपलं. ठीक आहे, चालेल? रविवारला टेस्ट पूर्ण फ्रॅक्शनवर मग असा व्हिडिओ आणल्यावर असेही प्रश्न असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे, चालेल? जय श्रीकृष्ण. राधे राधे.